तर आजचा हा ब्लॉग वेगळ्याच टॉपिकवर आहे. तर तर हा ब्लॉग वेगळ्याच टॉपिकवर कशासाठी आहे ते पण सांगते. आणि मी माझ्या लाईव्हमध्ये काय काय फ्रीडम देणार आहे ते नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर फ्रीडमविषयी माहिती करून घ्यायचं असेल लाईव्हच्या माझ्या, तर नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि मी माझ्या लाईव्हमध्ये काय काय फ्रीडम देते आणि मी कशी लाईव्ह घेणार आणि कशी घेते आणि घेतले कशी होते त्याच्यावर मला बोलायचे आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की ब्लॉग बघायला विसरू नका. आणि लाईव्ह फ्रीडमच्या विषयी मला बोलायचं आहे आता. आणि मी सांगते, काही लोकांना माझ्या गोष्टी खटकतात का, तर मी तुमचा समोरून जसा रिस्पॉन्स येतो त्याच्यावर मी पण बोलते. पण असं बोलते की आता तुम्ही म्हणसाल काय आम्ही असं बोललं तर शिव्यागाळी केल्या तर ही पण करल, तर तसं अजिबात नाही. मी खूप सहनशीलता आहे माझ्याजवळ, खूप सहन करते मी. एखादी व्यक्ती जर मला घाण बोलली, समजा आता असतात ना कोणी कोणी काहीतरी असते कोणाचं, कोणी असं घाण बोलतात, घाण बोललं तर मी एवढं माझ्याजवळ सहनशीलते, एवढं मी हे करते, सहनशीलता आहे माझ्याजवळ, कॅपॅसिटी आहे खूप सहन करण्याची. मी सेकंड चान्स देते, थर्ड चान्स देते आणि खूप चान्स देते. माझं तर नका सांगू, मी खूप मनमोकळी आहे, खूप चांगलं. म्हणजे म्हणजे जर एखादी शिवी दिलं लगेच ब्लॉक, लगेच हाईड, असं नाही करत मी. तर तुम्हाला सांगू का, आणि आता जर कोणी मला जर असं काही बोलत असेल तर मी काय करते माहीत आहे, सेकंड चान्स देते, थर्ड देते, वाटल्यास 5-6 चान्स देते. आणि मी ब्लॉकही करत नाही, हाईडही करत नाही. तर काय करते मी माहिती आहे का, टाईम आउट देते, ते पण मी देत नाही. तर कोणीतरी XYZ ब्ल्यू असेल त्याला तेच देते मी, तर दे पण म्हणत नाही. आणि त्याला चांगलं वाटत नाही त्यांना, म्हणून तेच देतात. आणि तर खरं सांगू का, मी बोला, फ्री बोलायचं तुम्हाला फ्रीडम तर आहेच लाईव्हमध्ये. आपण एक लाईव्ह म्हणजे एक कार्यक्रमच आहे. म्हणजे आपण सगळे एकूण एकाचे दुःख वगैरे मांडू शकतो, कुठून आहोत, काय आहोत हा तर परिचय देऊ शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त पण मी फ्रीडम देणार आहे तुम्हाला. तर आपली एक यूट्यूब फॅमिली आहे, यूट्यूब लाईव्ह फॅमिली. आणि आजपासून आपण सगळे एकत्र एकूण एकाचे दुःख मांडण्याचे सगळ्यांना अधिकार आहेत माझ्या लाईव्हमध्ये. आणि खरंच सांगते मी तुम्हाला. आणि फ्रीडम काय आहे, तर फ्रीडम तुम्ही जसं मला संगीता बोलसाल, ताई बोलसाल, तर मी पण दादा बोलणार, ओके. आणि तुम्ही मला संगीता बोलसाल, आता हेच तर माहिती नसते ना कोणाचं नाव. मी काय करते माहीत आहे, आणि कोणत्या गोष्टी खटकतात काही लोकांना. सगळ्यात जास्त म्हणलं तर बायालाच माझ्या लाईव्हवर त्यांना खूप अडचण होती. खूप मला म्हणतात की असे काही कमेंट येतात की लाईव्हमध्ये, म्हणजे आता तेच कोणीतरी XYZ असतात तिकडचेच, म्हणतात की ए असं घाण, एकदम घाण बोलतात, एकदम घाण बोलतात, एकदम घाण. आणि म्हणतात की ए तू लाईव्ह येऊ नको, आजपासून लाईव्ह येऊ नको, असं असं खूप साऱ्या धमक्या देतात. आणि आपल्याला काय घाबरायचं नाही, तसे लोक असतात. फुसकापुरी धमक्या देणारे ते तिथूनच बोलू शकतात, आपल्याला तर काही करू शकत नाही. तर आणि मी जसं तुम्ही बोलसाल, म्हणजे तुम्ही सगळ्यांना, तुम्हाला अधिकार आहे तुमचं मन मोकळं करण्याचा, तुमचे सुख दुःख सगळे शेअर करण्याचा आणि मन मोकळ्याने बोलण्याचा. गप्पा, गाणी, मजाक, मस्ती तर आपल्या लाईव्हमध्ये एनी टाईम असतेच आणि आणखीन पण असणार आहे. तर तुम्ही जसं मला बोलसाल त्यावर मी रिस्पॉन्स देणार आहे तुम्हाला. तर रिस्पॉन्स देणार आहे. तर सांगा, माझी लाईव्ह तुम्ही पहिलं तर बघितलंच असाल, माझी लाईव्ह असते. आणि मी लाईव्ह किती वेळेस घेते माहिती आहे का तुम्हाला, सकाळी 9:30ला आणि दुपारी 2 आणि रात्री 8:30ला असते माझी लाईव्ह. जर तुम्हाला लाईव्हचा टायमिंग माहिती नसेल तर टायमिंग पण सांगला आहे मी. आणि लाईव्हला या, मला सपोर्ट करा. आणि नवीन असणाऱ्यांचं खूप खूप स्वागत असणार आहे, मानासन्मानानं त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. तर खरंच तुम्ही माझं कोण कोण लाईव्ह बघत होत्या पहिलं, आणि आत्ता तुमच्याजवळ म्हणजे आत्ता लाईव्हच्या संबंधित तुम्हाला हा व्हिडिओ कोणाजवळ आला आहे, तुम्ही नवीनच असाल तर नक्की कमेंट करा. आणि मी लाईव्हमध्ये सगळ्यांना फ्रीडम देणार आहे बोलण्याचं.
त्यांनी एवढंच कृपया करा की एकदम घाण बोलू नका, एकदम घाण म्हणजे तुम्ही बोलू शकता पण एकदम घाण गलिच्छ असे शब्द वापरू नका, कारण तसे शब्द वापरणं योग्य नाही. आणि तुम्हाला सांगते मी, तुम्ही म्हणजे बोलसाल आणि असंच तुम्हालाच वाटत की मीच बोलतोय, असंच काही हिरोगिरी असं काही केल्यासारखं वाटत असेल तर ते अजिबात नाही बरं का. आणि तसं पण करायचं पण नाही, कारण तुमच्या पण घरी म्हणजे तुम्हाला म्हणत नाही मी, जे घाण बोलतायत ते पण बोलूच नका. शक्य असेल तर त्याच्यावर मला त्या टॉपिकवर तुम्हाला काहीच बोलायचं नाही. आणि हा टॉपिक इथंच कट करते मी पण. आणि घाण बोलायचं नसते कोणी पण. आणि घाण बोलल्यावर मी काही हाईड वगैरे करत नाही, तरी टाईम आउट देणार, पण एकदम घाण बोलल्यावर तर हाईड तर करण्यातच येईल. यूट्यूबनं ऑप्शन दिलेले आहेत. असं वाटते घाण बोलणाऱ्याला वाटते की आमच्याकडेच आहे बोलायला, पण यूट्यूबनं पण ऑप्शन दिलेलं आहे ना आमच्याकडं पण. असं घाण कोण बोलून घ्यायसारखंच नाही, यूट्यूबनं पण ऑप्शन दिलं आहे त्याच्यासाठी. तर शक्य असेल तर प्लीज सगळ्यांनी चांगलं बोला, चांगल्या चांगल्या गप्पा मारा, चांगलं एक आपली फॅमिली तयार करू आपण यूट्यूबची लाईव्हच्या संबंधित. आणि सगळ्यांनी चांगले दुःख सुख गाणी वगैरे गप्पा गेम्स आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. तर कसा वाटला हा माझा लाईव्ह संबंधित ब्लॉग, आणि कसे वाटले फ्रीडम देण्याचे ते तरीके, आणि सांगा मला. तर बाय, भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि खरंच प्लीज कोणी जे लाईव्हचा टायमिंग आहे परत एकदा सांगणार मी तुम्हाला. लाईव्हचा टायमिंग सकाळी 9:30, दुपारी 2 आणि संध्याकाळी 8:30ला असते माझी लाईव्ह. तर कृपया करून लाईव्ह या आणि फ्रीडम घ्या लाईव्हमधले. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला हा ब्लॉग लाईव्हचा? तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कोण कोण आधीपासूनच माझ्या लाईव्हला येता, कमेंट करायला विसरू नका. आणि कसा वाटला हा ब्लॉग ते पण सांगा. तर बाय सगळ्यांना. आणि फ्रीडम पण कसं वाटलंय ते सांगा. आणि मी सांगू का तुम्हाला, तुम्ही मला ताई म्हणसाल तर मी तुम्हाला ताईच म्हणते. संगीता सॉरी ताई म्हणते म्हणलं, ताई म्हणला तर दादा म्हणणार, तुमची पण रिस्पेक्ट करणार. आणि तुम्हाला एक सांगू का, मी काय करते माहिती आहे का, कोणालाही दादा वगैरे काय म्हणत नाही. पण दादा म्हणल्यावर काय म्हणतात लोक माहिती आहे का, आम्ही दादाच आहोत का, आमचं वयच नाही, असंच नाही तसं नाही, घराने करतात. म्हणून मी काय करते, मी फ्री बोलते, सगळ्यांना फ्री बोलते. आणि काय म्हणते, दादा म्हणत नाही काय नाही. मग मला ताई जर म्हणलेत तर मी दादा म्हणते, आणि संगीता वगैरे असं म्हणलं तर मी पण नाव घेऊन बोलते बरं का त्यांचं. आणि काही लोकाला अशा गोष्टी खटकतात की दादा म्हणायचं, रिस्पेक्टच करत नाहीस, असं तसं म्हणतात. तर तसं काहीच नाही, मी सगळ्यांची रिस्पेक्ट करते. कोणी लहान असतं, कोणी मोठं असतं, काय माझ्यापेक्षाही मोठं असतं, काही माझ्यापेक्षाही लहान असतात. तर सगळ्या वयाचे लोक येतात. जर लाईव्ह जरी घेतले नसतील, ते घेऊ शकता येत नाही त्यांना, त्यांचं चॅनल असेल तर घेऊ शकत नाहीत लहान वयाचे तरी. आणि कमी जास्त वयाचे लोक असतात, त्याच्यासाठी मी तर नावं घेऊन बोलते. तुम्हाला कसं वाटते मी नाव घेऊन बोलल्यावर? काय असंच म्हणजे राग येतो काय सांगा? मी तर खरंच कोणाला दादा वगैरे चालून म्हणत नाही. मला ताई जर म्हणले तर मी दादा म्हणते, आणि मला संगीता म्हणलं तर प्लीज मी नाव आणि आडनाव घेऊन बोलते. ह्याच गोष्टी खटकतात, म्हणजे तू दादा म्हण असं म्हणतात. पण मला कम्फर्टेबल फील होत नाही, म्हणजे दादा नाही आम्ही असे आहोत तशात. ते लोक प्रश्न करण्याच्या अगोदरच मी उत्तरातच प्रश्न करते, म्हणजे प्रश्नातच उत्तर देते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा लाईव्ह ब्लॉग? तर बाय सगळ्यांना, भेटू बाय लाईव्हमध्ये या. आणि बाय.